विदर्भात पाऊस उशिरा का होईना पण पेरणीजोगा पाऊस आला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. लगबग लागली शेतकऱ्यांना पेरणीची. शेतकऱ्यांनी पहिले तर खतासाठी, बियाण्यासाठी, त्यानंतर ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी लाईन लावली. आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी आपलं हिरवं स्वप्न या मायमाऊली काळ्या माऊलीत या ठिकाणी पेरलं आणि सोयाबीन या ठिकाणी बऱ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर उगवलं. हा शेतकरी खुश जरी असला तरी प्रत्येक शेतकरी खुश आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे संकट थांबलंच असं नाही. तर याच तासाला तास लागून हे दुसरं शेत आहे. या शेतात जे आहे कमी प्रमाणात म्हणजे हे हिरवं जरी शेत बाजूचं दिसलं असं सोयाबीन पिकानं उभारलेलं, पण या शेतात अजूनही काळा आहे, कारण या शेतात जे बियाणं आहे ते बियाणं उगवलंच नाही. आणि आवडीच्याही की सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही. तर याही अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण डोंगरगाव या भागामध्ये आलेलो आहोत. या डोंगर भागात या दिलीप काकडे यांच्या शेतातलं जे सोयाबीनचं बी आहे ते उगवलंच नाही. पाहू शकता शेतकरी जो आहे मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी राबतो आणि आपल्या शेतात आपल्या घामाचं दान करून या ठिकाणी शेतात बियाणं उगवतो आणि बियाणं उगवलंच नाही. तर त्याचं संपूर्ण या खरीप हंगामाचं जे नुकसान होतं हे कोणीच पाहू शकत नाही. दरवर्षीची हीच परिस्थिती आहे. कोण्या ना कोण्या भागामध्ये कोण्या ना कोण्या कंपनीचं बीज जे आहे ते तो मोठ्या विश्वासानं पेरतो आणि त्याच्या नशिबी शेवटी काय येतं तर फार मोठं संकट की बियाणंच उगवलं नाही. असेच दिलीप काकडे ज्यांनी आपल्या पाऊण एकरामध्ये सोयाबीनचं बीज पेरलं होतं. काय झालं नेमकं? या वर्षी सोयाबीनचं बी पेरलं होतं विगर कंपनीचं मालविका. तर यावेळेस म्हणजे 50% पेक्षा कमी उगवण शक्ती झाली त्याची. आता त्यानंतर आता काय डबल पेरा लागते आम्हाला वावरात आमचं. बरं, अशीच परिस्थिती तुमची आहे की अजून दुसऱ्याची? असे बरेचसे शेतकऱ्याची परिस्थिती हेच आहे. आता त्या कारणानं आता आम्ही डबल दुबार पेरणीचं हे चालू आहे बुवा आमचं आता. मग आता हे संकट आहे, हे नुकसान झालं, हे कोण भरून काढेल? आता सरकारने याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आता. पण दरवर्षी तुमच्यासोबत अशीच फसवणूक होते. काय म्हणाल तुम्ही सरकारला किंवा बियाण्या कंपन्यांना? बियाण्या कंपन्यांनी त्यांची इमानदारी त्यांना कायम ठेवायला पाहिजे. शेतकऱ्याला अशी फसवणूक करायला पाहिजे नाही. कारण की 3500 रुपयाची बॅग आहे आज मालविकाची. 3500 रुपये आम्ही 10 बॅगा आणल्या. 3.5 म्हणजे 35,000 रुपयाचं बियाणं घेतलं. तर त्यानंतर बी आता हे असं असं झालं तर मग काय डोकं घ्यायची पहिली ना. पेरणीचे खर्च, पेरणीचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, पहिले तर डिझेल भेटेने तर त्यासाठी लाईन लावली. त्यानंतर ट्रॅक्टर आणला, ते डिझेल खत खत आली लाईन लागली. खत आणलं, बी आणलं, पेरलं, ते असं झालं आता. आता याची मदत करण्यात यावं याची आता. बरं, याच शेतकऱ्याची ही परिस्थिती नाही, असंख्य शेतकरी आहेत डोंगरगाव भागातील, जिल्ह्यातले तर आणखी काही शेतकरी आहेत, त्यांनी खूप तक्रारी केलेल्या आहेत. काय म्हणाल, तक्रारी काय आहेत तुमच्या? तक्रारी म्हणजे बोगस बियाणं कंपनीनं पाठवायलाच नाही पाहिजे. कारण गरीब शेतकरी असल्यावर, गरिबीतून निघाल्यावर बी भरण्याचा खर्च आपण झपून राहिलो. या कारणामुळे आपण झपून राहिलो, पण लोकांकडून आपण पैसे उसने घेऊन आपण बी बियाणं घेऊन राहिलो. पण कंपनीनं असं करायला नाही पाहिजे. सरकारनं याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे. दरवर्षी काका हीच परिस्थिती होते, काय म्हणाल? दरवर्षी हीच परिस्थिती आहे बहुधा. यावर्षी मी पण सोयाबीन हे मालविका पेरलं विगर कंपनीचं. त्याला जवळपास 15% सोयाबीनची उगवण झाली. बाकी अजून शेत काळच आहे. सरकारने इकडे जरूर म्हणजे पंचनामे करून इकडे लक्ष द्यायला पाहिजे. पंचनामे करून फायदा आहे का? दरवर्षी तेच ये रे माझ्या मागल्या. अरे काहीच फायदा नाही. दरवर्षी आमचं तेच तरुण आहे. या कंपनीवर कडक बिलकुल कारवाई करण्यात यावी. आमच्या गावात जवळपास 100 ते 150 बॅगा यावर्षी निघाल्याच नाहीत. विगर कंपनीचं जे हे मालविका नावाची जी व्हेरायटी आहे, आता आमच्याकडे बिल आहेत. एका कास्तकाराचं जवळपास 35 हजाराचं बिल आहे. जवळपास 150 बॅगा आहेत. पाहिजे 14 हजाराचं बिल आहे. 150 बॅगा आमच्या गावात पूर्णतः बिलकुल निघाल्याच नाहीत. 15% उगम झालं. त्या बियाण्याचं उगवण 15% झालं.
आता मला सांगा, पहिल्यांदा लाईनीत लागू बी आणलं, खत आणलं, वावरं तयार केले, वावरं पेरले. आता पेरल्याच्या नंतर आता पहिलंच तर उशीर झाला पेरायले. जुलै महिना आता जवळपास 10 जुलै येऊन राहिली आता जवळपास. आता हे वरून पाऊस चालू आहे. आता 5-6 दिवस या वावराची वय येत नाही. आल्याच्या नंतर हे डबल पेरल्यावर हे पीक येते का नाही याची गॅरंटी नाही. सरकार म्हणते बियाणे कंपनीवर किंवा बियाण्याच्या संबंधित कंपनीवर किंवा त्याच्या मालकावर कारवाई की बुलडोजर चाललं पाहिजे, जसं ज्या प्रकारे आरोपींच्या घरावर बुलडोजर चाललं. बरोबर आहे ना, तसं सरकारनं करायलाच पाहिजे शेतकऱ्यावर. कारण शेतकरी हा गरीबी एक वर्ग आहे. कारण आम्ही शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही, तुम्हाला काय खायला काही मिळणार नाही. बरोबर आहे. आंदोलन जर केलं, शेतकऱ्याचं आंदोलन होत नाही, पण केलं तर तुम्हाला जे नोकरी आहे त्याला काहीच खायला मिळणार नाही. शेतकरी फसवणूक चालू आहे या कंपनीची पूर्ण. तुमच्या डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे. कारण कोण आज रोजी आम्ही जर शेतकरी पिकवतो, तुम्हाला काय मिळणार आहे? शेतकऱ्यांनी जर अन्न पिकवलं नाही, शेती टाकलं नाही, बी बियाणं, अशी फसवणूक झाली तर आम्हाला काय मिळणार आहे? आज रोजी 30,000 बियाणं आणलं, शेतीला खर्च लावला, ट्रॅक्टर, वाई, वरपण, सबन केलं, बाया वेची. हा खर्च जर शेतकऱ्याचा डुबला समजा, आता हे बियाणं जर बोगस निघालं, आम्ही काय करावं? आत्महत्या पडेल ना. मग सरकारने याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे. महाविकास कंपनीने बी घेतलं, कशामुळे घेतलं, कसं केलं? फसवणुकीसाठी, शेतकऱ्यासाठी फक्त. आमचं तर एवढंच म्हणणं आहे की बा जसं तुकाराम मुंडे साहेब जसं आपल्या महाराष्ट्रातनी जसा त्यांचा धाक आहे, तसाच नवीन कोणीतरी तुकाराम मुंडे आमच्या कृषी विभागातनी यावा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं, एवढीच आम्ही आशा करतो. एकंदरीत शेतकऱ्यांची जी खरी ओरड आहे, दरवर्षी हीच ओरड असते, पण शेतकऱ्यांकडे लक्ष का देत नाही सरकार, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. विधानसभेत या संपूर्ण विषयावर आवाज उठवला गेला, कारवाई करण्याचे आश्वासनही विधानसभेत मिळालेलं असलं तरी नेमकं जमिनीवर जे आहे ना, ती हीच परिस्थिती आहे. दरवर्षी ये रे माझ्या मागल्या हीच कथा होते, पण शेतकऱ्यांकडे लक्ष देणारी सरकार जे आहे ते हे संपूर्ण झाल्यावर दुर्लक्ष करते, असा स्पष्ट आरोप शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. धनंजय साबळे, अकोला, मुंबई तक.